वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. राघवा तुझी घोंगडी चांगली आम्हाची का दिली वांगुली रे. स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे. नवा ठाई ती फाटून गेली की तू आम्हाची दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाची का दिली वांगुली रे. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती नुरली रे. ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेह वृत्ती नुरली रे. बापर कुमार देवी वरु विठ्ठले त्वत्पदी वृत्ती मुरली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हाची का दिली वांगुली रे. पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरुपया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दयांचे गिर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला. घोंगडी चांगली आम्हाची का दिली वांगुली रे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, संत मोतीराम बाबा, सर्व संत मांदियाळी सर्वांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये संत श्री मोतीराम महाराज संस्थान दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सुरू असलेला उत्सव. आताच महाराजांनी सांगितलं या वर्षीचं हे वर्ष विशेष आहे. महाराजांचा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी चालू आहे आणि सर्वांच्याच प्रेमाने फळाच्या वतीने आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक विशेष प्रकारचं समाधान आढळून येतं. ज्या ज्या ठिकाणी शांती आहे, समाधान आहे, आपल्याला आनंद वाटतो, नक्कीच समजायचं त्या ठिकाणचं अधिष्ठान जे आहे ते फार पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल या निमित्ताने सर्व साधू संतांची भेट होते. बरेचशा संत मंडळींची भेट आषाढी ते कार्तिक मध्ये काय होत नाही. सर्व उपस्थित साधू संत, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना नतमस्तक होऊन आपण चिंतन सेवेला प्रारंभ करूया. अभंग जो निवडलेला आहे मी सुरुवातीला वर्णन केलं. बाबांचं वैभव, बाबांचं अधिष्ठान या ठिकाणी असल्यामुळे अशा अवघड चालीचे अभंग घेण्याचं धाडस आम्ही शक्यतो इतर ठिकाणी करत नाही. कारण इतर ठिकाणी जर हे अभंग घेतले तर कोणाला एक तर पाठ नसतात, चाली माहिती नसतात, आणि विना घेतल्यानंतर आम्हालाच ते म्हणता येत नाही.
मला जर म्हणता येत नाही मग इतरांना कसं काय म्हणता येईल? इथे कसं काय घेतला? इथे आल्यानंतर बाबांचं वैभवच असं आहे की कसा जरी मनुष्य असला तरी सुद्धा त्याच्या मुखातून सुद्धा सुंदर निघाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल गोड अभंग आहे. वैकुंठवासी परमपूज्य आमचे सद्गुरू भोले बाबा या अभंगावर कीर्तन करत असत. महापुरुषांचं जे ऐकलेलं आहे तेच आपल्या पुढे माझ्या बुद्धीमध्ये जेवढं सापडलं तेवढं प्रगट करण्याचा प्रयत्न करणार. ज्ञानोबा या अभंगातून आपल्या सर्वांचा पक्ष घेऊन भगवान परमात्म्याबरोबर भांडतात. भोंगडीचं रूपक केलेलं आहे. शरीराला भोंगडी समजून भगवान परमात्म्याला ज्ञानोबाराय म्हणतात, देवा तुझी भोंगडी किती चांगली आहे आणि आम्हाला तू अशी भोंगडी वांगली का बरं? म्हणजे भगवंताच्या शरीराचा विचार ज्ञानोबारायांनी सांगितलाय आणि आपल्या मनुष्य शरीराचा विचार सुद्धा सांगितलाय. या अभंगाचं चिंतन करत असताना 2-3 गोष्टी डोळ्यासमोर आल्या. एक तर भगवंताचं वर्णन केलंय आणि आपल्या शरीराबद्दल आसक्ती होऊ नये याच्याकरता आपल्या शरीरामध्ये जे काही नाशिवंत आहे, अपवित्रता आहे त्याचं वर्णन केलं. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, त्याच्याकरता भगवंताचं शरीर किती सुंदर आहे हे आपण ऐकलं पाहिजे. आपल्याला आपल्या देहाबद्दल वैराग्य निर्माण झालं पाहिजे, आसक्ती कमी झाली पाहिजे, कारण ती परमार्थाला प्रतिबंधक आहे. म्हणून आपल्या शरीराचं नाशिवंतपणा ज्ञानोबारायांनी या अभंगातून सांगितलेलं आहे. आणि शेवटी असं सांगितलंय, जरी आपलं शरीर जसं देहाने प्रारब्धाने प्राप्त झालेलं असेल तसं असू द्या, आपण जर पुरुषार्थ केला तर आपल्यालाही भगवत स्वरूप होता येतं. विठ्ठल जर शास्त्रीय परिभाषेत सांगायचं जर झालं तर ज्ञानोबारायांनी पहिल्या चरणामध्ये तत्पदाचा विचार सांगितला, दुसऱ्या 2 चरणामध्ये तोमपदाचा विचार केलेला आहे आणि शेवटच्या चरणामध्ये तत्वम अशी पदाचा विचार सांगितलेला आहे. ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याबरोबर भांडतात. भांडण म्हटलं की ते आपल्याला सांगावं लागत नाही, सर्वसाधारण आहे, कॉमन आहे. भांडण म्हणजे नेहमीची गोष्ट आहे. पण आपलं भांडण वेगळं आणि संतांचं भांडण वेगळं. बरं का, आपणही भांडतो. आपण कशाकरता भांडतो? स्वार्थाकरता भांडतो. आपल्या स्वार्थाच्या अडकोणी आलं की लगेच मनुष्य भांडायला होतो. आपण कशाकरता भांडतो? एखाद्याचा द्वेष निर्माण झाला मनामध्ये, मनुष्य भांडतो. संशयामुळे भांडतो, अज्ञानामुळे भांडतो. काही लोकांना तर भांडायला काही कारण लागत नाही, त्यांचा स्वभाव भांडण्याचा असतो म्हणून भांडतात. काही कारण लागत नाही, भांडणं वाचून करमत नाही म्हणून काही लोक भांडतात. आपलं भांडण वेगळं आहे, संतांचं भांडण वेगळं आहे. शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की मनुष्याने संतांच्या जवळ नेहमी राहावं. जरी ते आपल्याला उपदेश करत नसले तरी आपण संतांजवळ राहावं. का संतांजवळ राहावं? ज्ञानोबाराय संतांचं वर्णन करतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर मानुष पलते भांब लौकिक भाऊ. किंवा दुसरी पूर्वी आहे, मला उत्तरार्ध आठवते, पूर्वार्ध आठवत नाही, कोणाला आठवला तर सांगा. जयाचे लिले माझी नीती जियाली आली, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जया भक्तीची येतुली प्राप्ती, कैवल्याचे परोते सर म्हणती, जयाचे लिले माझी नीती जियाली असे. आळंदीमध्ये कीर्तन करणं अवघड नाही बरं का, सोपं आहे. परमपूज्य जगन्नाथ अण्णा महाराज पवार महाराज विनोद करायचे. विनोद आहे बरं का, कोणी लावून घेऊ नका. ते म्हणायचे क्षेत्राच्या ठिकाणी बसलेले जे श्रोते असतात त्यांचा अधिकार किती असतो म्हणजे. बसलेले श्रोते असतात त्यांचे ग्रंथाच्या ग्रंथ पाठ असतात. कोणाची ज्ञानेश्वरी पाठ,
कोणाची गाथा पाठ, उभे असलेले जे टाळकरी असतात त्यांच्या मालिकाच्या मालिका पाठ असतात, आणि कीर्तनकारांचे कडवे पाठ असतात. म्हणजे आंदोलन विरोध केला आणि ते म्हटले ज्यांना याच्यातलं काहीच जमत नाही ते लोक दिल्ल्या काढतात. विरोध आहे. क्षेत्रामध्ये कीर्तन करणं अवघड नाही. संतांच्या जवळ आपण जाऊन का बसायचं? त्यांनी जरी आपल्याला उपदेश केला नाही तरी त्यांची प्रत्येक क्रिया ही उपदेश आहे. कदाचित संत भांडत असतील तरी आपण त्यांच्या जवळ राहावं, कारण कसं भांडावं हे संतांपुढे आपल्याला कळेल. विठ्ठल आपणही भांडतो, पण आपण भांडत असताना थोडी काही बुरबुर झालेली असते, थोडा रागद्वेष झालेला असतो, काहीच कारण नसतं तरी भांडणं झालेली असते. पण जन्मभर लोक त्या व्यक्तीचा द्वेष करत असतात. अगदी तो मनुष्य मेला तरी लोक त्याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा जाते. असे काही लोक मी पाहिजे. याचा अर्थ हे भांडण खरं भांडण आहे का? कसं भांडावं, वैर सुद्धा कसं करावं, त्या अद्भुत रामायणामध्ये कथा आलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे भगवंताच्या गुणामध्ये भगवान परमात्म्याने वैरेशी कसं वागावं हे आपल्याला शिकवलं, भांडावं कसं, युद्ध कसं करावं हे आपल्याला शिकवलं. त्याच्याकरता ती कथा सांगतो. अद्भुत रामायण नावाचं रामायण. रामायण शतकोटी अपार, म्हणजे जे वाचलंय ते सांगते बरं का, मनातून सांगत नाही. अखंडानंद सरस्वतींनी ती कथा लिहिली. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस रावणाला मारण्याकरता सगळी वानर सेना घेऊन गेली त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पहिल्यांदा सेतू बंधन केलं. समुद्रावर सेतू बांधला, आपल्याला सगळ्यांना माहिती. सेतू बांधल्यानंतर, सेतू बांधायच्या अगोदर रामेश्वराची स्थापना केली, भगवान शंकराच्या लिंगाची स्थापना केली. आणि भगवान प्रभू रामचंद्रजी आता रामेश्वराची पूजा कोण करायचं, पूजा करण्याकरता ब्राह्मण पाहिजे म्हणून त्यावेळेस विभीषण शरण आलेला होता. विभीषणाला सांगितलं एक चांगला ब्राह्मण पूजेकरता पाहून या म्हणजे. विभीषण पाहायला लागले, तिथे सगळी वानर सेना दिसली. वानर सेनेमध्ये कोणाला पूजेकरता बोलवायचं शोधलं, परंतु ब्राह्मण कोणी दिसला नाही. तेव्हा विभीषण भगवान परमात्म्याला म्हणायला लागला, एक ब्राह्मण माझ्याजवळ आहे आणि भगवान शंकराची खूप चांगली पूजा तो करतो. कोण ब्राह्मण? म्हणजे माझा भाऊ रावण. त्याला विरोध चालेल का? भगवान परमात्मा म्हटले, रावणाचं आणि माझं भांडण आहे, वैर आहे, ठीक आहे, पण एका विशिष्ट तत्वापुरत आहे, पूजे करता नाही. सप्ताहात भांडण नाही, भजनाकरता भांडण, भजनात भांडण आणायचं नाही, सप्ताहात भांडण आणायचं नाही. ते भांडण बाहेर आणू का? गेला तो आणण्याकरता. भगवंतांनी सांगितलं घेऊन या. आता रावणाकडे गेल्यानंतर विभीषणाला पाहिल्यावर रावणाची तळपायाची आग मस्त करावी. कशा करता परत आला? मला सोडून गेला होता. म्हटले दादा, मी तुमच्याकडे परत आलेलो नाही. भगवान प्रभू रामचंद्रांना भगवान शंकराची पूजा करायची, कोणी ब्राह्मण मिळत नाही. शंकराची पूजा तुम्ही चांगली करू शकता म्हणून मी तुमच्याकडे आलो. भगवान शंकराचं नाव घेतलं, पूजेचं नाव घेतल्यानंतर रावण होता. पण बघा, रावण जरी असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा काही सद्गुण आहे. त्याने लगेच सोहळं नेसलं, पूजेचं साहित्य घेतलं आणि पूजा करण्याकरता निघाला. जात असताना तो म्हटला, थांबा थांबा थांबा, भगवान प्रभू रामचंद्रांना पूजा करायची म्हटल्यानंतर सपत्नीक पूजा करावी लागते. त्यांची पत्नी तर माझ्याबरोबर आहे, त्याच्या पत्नीलाही घेतलं पाहिजे म्हणून त्या विमानामध्ये सीतेलाही घेतलं. पूजा करण्याकरता आला, उत्कृष्ट प्रकारे पूजा केली. भगवान परमात्म्याने ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार केला, दक्षिणा दिली आणि जो वे मग परत रावण परत सीतेला घेऊन आला. असं त्या अद्भुत रामायणात लिहिले. कशा करता एवढा सगळा दृष्टांत सांगितला? भांडावं कसं माणसाला कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तो विचार स्वतंत्र आहे. म्हणून साधू संत भांडतात कशा करतात? तुम्हाला आम्हाला भांडावं कसं कळालं पाहिजे. करू आवडीने वा
साधू संत सुद्धा भगवान परमात्म्याबरोबर भांडतात. करू आवडीने वाद, त्यांचं भांडण वेगळं असतं. त्यांचं भांडण हे प्रेमाचं भांडण आहे. प्रेमाचं भांडण हे असं भांडण आहे की त्या भांडणाने प्रेम कमी होत नाही, उलट प्रेम काय होतं, वाढतं. ज्ञानोबा म्हणतात, अहो तानयाचे लागता छटे, तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंतयाचे. तानयाचे लागता झटे म्हणजे वासरू गाईच्या काठीला त्या ठिकाणी घुसण्या देणं म्हणतात. त्या काठीला जरी झोंबत असेल तर गाई काय त्याला लाथा मारते का? गाई आणखीन जास्त पाना सोडते. त्याप्रमाणे साधू संत साधना करतात, भजन करतात, चिंतन करतात, भगवान परमात्मा दर्शन देत नाही. अशा वेळी साधू संत काय करतात, भांडतात. त्या भांडणाने भगवान परमात्म्याच्या कृपारूपी पाना सुटतो. विठ्ठल विठ्ठल. संत भांडलेले सगळ्यांची भांडण मी सांगत नाही. जनाबाईचं भांडण सांगतो. जनाबाईचा प्रसिद्ध अभंग आहे भांडण. भगवान परमात्मा जनाबाईची सेवा करण्याकरता जायची, जनाबाईला मदत करण्याकरता जायची. प्रेम अशी गोष्ट आहे, प्रेम माणसाला लहान बनवतो. प्रेम माणसाला वेगळं राहू देत नाही. प्रेमामध्ये आपल्या सुखदुःखाचा विचार नसतो, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखदुःखाचा विचार असतो. आणि प्रेम हे दोषामध्ये कमी होत नाही, वाढतं संकटामध्ये, दुःखामध्ये. जनाबाईला कष्ट पडायचे आणि म्हणून भगवान परमात्मा जनाबाईंच्याकडे जायचे, जनाबाईच्या घरची कामं करायची. सामान्य कामं होता. एवढा मोठा भगवान परमात्मा. पण मी सांगितलं, प्रेम जे आहे माणसाला लहान करतं. प्रेम असल्यानंतर मनुष्य ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याची निकृष्टातल्या निकृष्ट सेवा करायला सुद्धा मागं पुढतात. काही लोक सतरंजा टाकायचं काम करतात, वाढायचं काम करतात. त्यांना विचारलं, का तुम्ही एवढे थकलेले आहात, अजून तुमचं जेवण झालं नाही तरी सुद्धा तुम्ही काय करता? ते म्हणतात, बाबांच्यावर आमचं तेवढं प्रेमच आहे. विठ्ठल विठ्ठल. वारा आम्ही असतो. लक्षात घ्या, सेवा करा म्हणून कोणी करत नाही. प्रेम निर्माण झालं की सेवा कर असं सांगावं लागेल.
ज्या अर्थी आपल्याकडून सेवा घडत नाही समजायचं की आपलं अजून प्रेम निर्माण झालेलं नाही. जनाबाईच्या घरी भगवान परमात्मा जायचे. ऐकीव अभंग आहे बरं का. सुंदर अभंग आहे. एक चाल खूप सुंदर आहे. प्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर म्हणून त्यांनी तो गायलेला आहे. जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, पाय भिजवले हात, माथा घागरी वाहात, माथा घागरी वाहात, जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आशी. विठ्ठल भाई म्हणलो त्यांनी याच्यापेक्षा विलंबित म्हटलं आहे. विठ्ठल सेवा करता करता भगवान परमात्मा आपला शेला जनाबाईच्या अंगावर विसरले आणि घाई गडबडीमध्ये जनाबाईंची गोधडी घेऊन गेली. चरित्र माहिती आहे. पांडुरंगाची पूजा करण्याकरता पुजारी आल्यानंतर त्यांनी पाहिलं भगवंताचा शेला चोरीला गेलेला आहे आणि गोधडी भगवंताच्या अंगावर दिसते. कोणाची गोधडी आहे? सगळ्यांनी ओळखलं, म्हटलं ही जनीची गोधडी आहे. आणि जनाबाईंना सर्वांनी चोर ठरवलं आणि जनाबाईंना सोळावर देण्याची शिक्षा. जनाबाई म्हटल्या मी शिक्षेला तयार आहे, परंतु जात असताना मला यज्ञ देवाला भेटायचे. आणि मग देवासमोर जनाबाई उभ्या राहिल्या आणि देवाशी भांडू लागले. पुण्यवंत पाताळ संप्रदायामध्ये आणखी एक प्रसिद्ध चाल आहे बरं का. ती भैरवीत असल्यामुळे मी म्हटलो नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला,
गरीबी तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, दिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई भांड्या भगवान परमात्म्यावर. बरोबर. साधू संत भांडतात, जनाबाई शिव्या देतात, भांडतात, भगवान परमात्म्याला हसून आनंद वाटतो. आपण भगवंताची स्तुती करतो, भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही. आपली स्तुती भगवंताला आवडत नाही आणि जनाबाईच्या शिव्या आवडतात. विठ्ठल होतो, आपली स्तुती आवडत नाही, जनाबाईच्या शिव्या का आवडतात? जनाबाई जरी शिव्या देत असल्या तर त्या शिव्याच्या पाठीमागे प्रेम आहे, जाणून भांडण आहे. आणि आपण जरी स्तुती करत असलो तरी भगवंताला न जाणता स्तुती करतोय. आपण जरी भगवंताची स्तुती पूजा करत असलो तरी आपल्या अंतःकरणामध्ये जनाबाईचे इतकं प्रेम नाही. असं वर्णन केले. हसत असे शिव्या देता त्या गवळणी आणि मरता जप ध्यानी न सापडी. म्हणून त्यांचं भांडण सुद्धा देवाला आवडतं. प्रस्तावना याच्याकरता केली. ज्ञानोबाराय भांडतात. वास्तविक पाहता ज्ञानोबारायांना भांडायचं काहीच कारण नाही. कारण ज्ञानोबारायांची घोंगडी चांगली आहे का वांगली आहे? चांगली घोंगडी आहे. नाथ महाराज ज्ञानोबारायांच्या दर्शनाला गेले. नाथ महाराजांना ज्ञानोबाराय कशी दिसले? दिव्य तेज पुंज चांगली आहे का वांगली आहे? दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला धुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांची भूमी चांगलीच आहे पण ज्ञानोबाराय देवाबरोबर भांडतात आपला पक्ष घेऊन, आपली सर्वांची भूमिका घेऊन. कारण संत जे आहेत ते जीवाचे वकील आहेत. बघा, जग हे कोर्ट आहे, भगवान हा न्यायाधीश आहे, जीव हा गुन्हेगार आहे आणि संत हे वकील आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती जरी गेलेली केस असली
वकील जर चांगला असेल तर त्याला न्याय मिळवून देतो. आता नारदासारखी गेलेली केस दुसरी, वाल्याकोळ्यासारखी गेलेली दुसरी केस कोणती आहे का? नारदाचा वकील भेटले. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही धनार त्याचे उद्धरी, एरवी हाती न धरी आनाते. आणि म्हणून ज्ञानोबा तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने भगवान परमात्म्याशी भांडतात. गोपाळांच्या रूपाने भगवान परमात्म्याशी भांडतात. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सगळे गोपाळ आहेत. येतो जातो आम्ही देवाचे सांगाते किंवा जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर सत्य रसामध्ये केलेली ही लीला आहे, हे भांडण आहे. तेव्हा ज्ञानोबा भगवान परमात्म्याला भांडतात. काय म्हणतात? देवा, तुमचा विग्रह किती चांगला आहे आणि आम्हाला मात्र ही घोंगडी तुम्ही अशी का दिली? अभंगाच्या प्रथम वापरलंय बरं का. कानोबा शब्दाचा अर्थ काय? काना कोणाला म्हणतात? जो एका डोळ्याने पाहतो त्याला काना असं म्हणतात. बरोबर आहे? काना कोणाला म्हणतात? ज्याचा एक डोळा गेलेला आणि एकाच डोळ्याने पाहतो त्याला काना म्हणतात. सौंदर्य शास्त्रामध्ये त्या एका डोळ्याने पाहण्याला महत्व सुद्धा आहे. भगवान परमात्मा सुंदर का आहे? कानोबा आहे. दुसरा असा अर्थ आहे कानोबा म्हणजे देवा तू एका डोळ्याने पाहणार आहे, सर्वांच्यावर तुझी एकच दृष्टी आहे, समान दृष्टी आहे असं सगळ्यांनी म्हटलंय. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समोहम सर्व भूतेषु, सगळ्यांना तू समान आहेस तर मग तू असा भेद का गेला, का केला हे सांगण्याकरता कानोबा हे विशेषण दिले. कानोबा तुझी घोंगडी चांगली, तुझं शरीर चांगलं आहे आणि आम्हा शिका दिली वांगोली रे, आम्हाला मात्र नाचकं कुचकं असं वाईट शरीर तू का दिलं? देवाचं शरीर चांगलं आहे असं म्हणण्यामध्ये चिंतन जर करायचं असेल तर देवाच्या शरीराचं करा. आपलं शरीर वाईट आहे असं सांगण्यामध्ये आपल्या शरीराबद्दल जास्त फाजील आसक्ती ठेवू नका हे सांगायचं ज्ञानोबा आहे. भगवान परमात्म्याला ज्ञानोबा आहे म्हणतात तुझी घोंगडी चांगली आहे. आता माझी तुझी घोंगडी चांगली कशी हे पुढच्या चरणामध्ये सांगितलंय आणि आमची घोंगडी वांगली कशी त्याच्या पुढच्या 2 चरणात सांगितलं. तेव्हा तुझी घोंगडी चांगली कशी हे पुढचं चरण. आम्ही धाडस करत नाही अभंग. म्हणावं आपल्यालाच लागतं मग व्याख्यानही आपल्याला करावं लागतं. बाबांचं वैभव असल्यामुळे इथे चालीला काही अडचण येणार नाही.
भगवान परमात्म्याला ज्ञानोबा म्हणतात, देवा तुझी भोंगडी चांगली कशी सांगू का? तुझी भोंगडी कशी आहे? स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विनली रे, षडगुण कोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभते. तुझ्या भोंगडीचं कापड सुद्धा चांगलं, त्याच्यावर असलेलं डिझाईन सुद्धा चांगलं, त्याला असलेली जर गोंडे सगळंच काही चांगलं. कोणतं कापड आहे? तर स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणी विनले रे. भगवान परमात्म्याचा जो विग्रह आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे. स्वगत हा शब्द वापरलेला आहे. इतर सगळे जेवढे काही विषय असतील त्याच्यामध्ये सुद्धा सच्चिदानंद आहे. जगातला कुठलाही पदार्थ तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये 5 अंश असतात: आस्ती, भाती, प्रिय, नाम आणि रूप. नाम रूप जे असतात ते मायेचे अंश आहे, आणि आस्ती, भाती, प्रिय म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूप. प्रत्येकामध्ये आहे पण ते भगवंताचं आहे. पण भगवंताच्या विग्रहामध्ये असलेलं सच्चिदानंद स्वरूप हे त्याचं स्वतःच आहे. विठ्ठल शुद्ध तत्वात्मक माया ही भगवंताची उपाधी असल्यामुळे भगवान परमात्म्याला कधीही मोह पाडत नाही. भगवान परमात्मा हा नित्यमुक्त आहे. सगळं काही करून सुद्धा भगवान परमात्मा अकर्ता आहे. आणि भगवान परमात्म्याला त्या भोंगडीला गोंडे सांगितले, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं. भगवान परमात्म्याने सगळ्यांना आपली भक्ती करता यावी, मनुष्य हा गुणाकडे आकर्षित होतो म्हणून भगवान परमात्म्याने जे शरीर धारण केलंय गुणाला मिटेवल. कारण गुणाकडे लोकांचं फार लक्ष असतं. गुण पाहिला का लोक आकर्षित होतात. भगवंताला असं वाटलं की सगळ्यांनी माझीच भक्ती करावी म्हणून भगवान परमात्म्याने अनेक तसे गुण धारण केले, पण मुख्य 6 गुण धारण केले. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. एखाद्या माणसाकडे धन असेल तर त्याला म्हणतात धनवान. पूर्वीच्या काळी एखाद्याने गाडी घेतली लोक त्याला म्हणायचे गाडीवान. एखाद्याला सुंदर रूप असेल त्याला म्हणतात रूपवान. असं भगवंताला भगवान का म्हणतात? भगवंताकडे भग आहे म्हणून भगवंताला म्हणायचं भगवान. भग म्हणजे काय? हे जे 6 गुण आहेत यांना षण्णाम भगीती इरणा असं म्हटलंय. त्या 6 गुणांना भग असं म्हटलंय. एका एका गुणाचं वर्णन जर आपण करायला लागलो आपल्याला वेळ पुरणार नाही. भगवंताच्या ज्या गुणाचं आपण चिंतन करतो तो गुण भगवान परमात्मा आपल्याला देतो. भगवंताच्या ठिकाणी यश आहे. भगवान आपल्या मनामध्ये येण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते श्रवणेंद्रिय आहे. बरं का? भागवतामध्ये असं वर्णन केलंय, प्रविष्टा कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहं धुनोति शमलम कृष्ण सलीलस्य यथा शरद. भगवान परमात्म्याच्या गुणाचं आपण श्रवण केलं की हळूहळू भगवान परमात्मा कानाच्या वाटे आपल्या मनात येतो आणि मनामध्ये असलेले सगळे घाण बाहेर काढतो. म्हणून पहिल्या भगवंताच्या गुणांचं खूप श्रवण करावं. वाल्मिकी रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये सुद्धा वाल्मिकी ऋषींना भगवंतांनी राहण्याकरता जागा विचारली. वाल्मिकी ऋषी हसायला लागले, म्हणायला लागले, देवा तुम्ही सर्व ठिकाणी आत राहण्याकरता जागा कशाकरता विचारताय? तेव्हा भगवान म्हणतात, सर्व ठिकाणी जरी मी असलो तरी सामान्य रूपाने असतो, काही ठिकाणी मी विशेष रूपाने राहतो. तेव्हा मी विशेष कोणत्या ठिकाणी राहू तुम्ही जागा सांगा. 14 जागा सांगितल्या, त्यातली पहिली जागा आहे जिनके श्रवण समुद्र समाना तथा तुम्हारी सुभग सरियाना. ज्यांचं श्रवण हे समुद्रासारखं आहे. किती जरी नद्या समुद्रामध्ये गेल्या तरी समुद्र तृप्त होत नाही. त्याप्रमाणे तुमच्या गुणांचं किती जरी श्रवण केलं, ज्याचे कान तृप्त होत नाहीत त्याच्या मनात जाऊन द्यावा. तुम्ही राहा.
गुण सांगितला यश. भगवान परमात्मा तिथे यश आहे. यश म्हणजे विजय. कोणाचा विजय होईल? संजयाने काय सांगितलं शेवटी? यत्र योगेश्वर कृष्ण. जिथे यश असतं, जिथे भगवान परमात्मा असतो तिथे यश असतं. जिथे भगवान परमात्मा असतो तिथे श्री असते. श्री शब्दाचे दोन अर्थ आहेत. श्री म्हणजे मुख कांती आणि श्री म्हणजे लक्ष्मी. भगवान परमात्मा आहे तिथे मुख कांती आहे. पांडुरंग कांती भरतती रत्न किळ फासती प्रभा. तेच भगवान परमात्मा ज्ञानोबा झाले म्हणून दिव्य जपुंज मदनाचा पुतळा श्री आहे तिथे. आणि श्री म्हणजे दुसरा अर्थ आहे लक्ष्मी. जिथे जिथे भगवान परमात्मा असतो तिथे लक्ष्मीला बोलवावं लागत नाही. केवळ एकटी जर लक्ष्मी आली तर ती तिच्या वाहनावर बसून येते म्हणतात. लक्ष्मीचं वाहन कोणतं आहे? गोबड. आणि त्या गोबडाला हिंदीमध्ये म्हणतात उल्लू. काय म्हणतात? उल्लू. एकटी लक्ष्मी आली तर उल्लूवर बसून येते आणि ज्याच्या घरी जाते त्याला उल्लू बनवून परत जाते. थांबत नाही. पण जर भगवान परमात्मा आला तर मात्र लक्ष्मीला जा म्हटलं लक्ष्मी जात नाही. विठ्ठल भगवान परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपाने प्रगट झाले आणि मग लक्ष्मी ज्ञानोबरायांच्या बरोबर आली. द्वारे सोन्याचा पिंपळ. यश आहे भगवंताकडे, श्री आहे. हे दोन गुण आहेत. पण केवळ दोन गुण असून चालत नाही. या केवळ दोन गुणांना शोभा नाही. त्याच्या पुढचा गुण असावा लागतो. कोणता आहे? यश, श्री आणि अवदारी. एखाद्याकडे भरपूर यश आहे, एखाद्याकडे संपत्ती भरपूर आहे, पण जर त्याच्याकडे अवदार्य नसेल तर लोक त्याचं नाव घेतात का? एखाद्या माणसाला काही पैशाची गरज असली, एखाद्याने सांगितलं आपल्या गावातले भाऊसाहेब फार श्रीमंत आहेत, फार लक्ष्मी आहेत त्यांच्याकडे, जाता का त्यांच्याकडे? तर त्याच्याकडे काय जायला मला सांगता? त्याने कधी गोष्टी हाताने कावळा हाकललाय का? लोक त्याच्याकडे जात नाही. म्हणजे यश आहे, श्री आहे, पण अवदार्य नसेल तर त्याला किंमत नसते. भगवंताकडे यश आहे, भगवंताकडे श्री आहे आणि अवदार्य किती आहे? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र वाटचालीच्या चाली आहेत. अशा चाली म्हटलं तुम्हाला कधी झोप येणार नाही. आनंद, आनंदाच्या चाली. तेव्हा अवदार्य भगवान परमात्म्याचं किती आहे? भगवान थोडं घेतो, भरपूर देतो. परमपूज्य डोंगरेजी महाराज असं म्हणायचे, भगवान ने जीव को इतना दिया है जीव उसके लायक नाही. असं म्हणायचे. आपल्याला मारण्याकरता आलेल्याला सुद्धा भगवान परमात्मा मोक्ष देतो. तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्याचे पवित्र वैर्याही दिदे तुआ सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसूदी धरा पुतले जे विषाचे निसर्पाने मारवारी. याला म्हणायचं अवधार्य. यश, श्री, अवधार्य 6 गोंडे धरतात. आम्ही जास्त विस्ताराने सांगत नाही, नाहीतर गोंड्यात कीर्तन सांगतो.
यश पाहिजे माणसाकडे, स्त्री पाहिजे माणसाकडे, औदार्य पाहिजे तर शोभा आहे. पण हे तिन्ही गुण असतील आणि जर माणसाकडे ज्ञान नसेल तर या तिन्ही गुणाला काही किंमत राहत, त्याचं जीवन परिपूर्ण राहत, त्याची कीर्ती होईल, लोक त्याला चांगलं म्हणतील, पण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. वैराग्य सुद्धा पाहिजे. माणसाने भरपूर मिळवावं, पण सगळं मिळवल्यानंतर माणसाची सोडण्याची सुद्धा तयारी पाहिजे. बरं, माणसाला दुःख का होतं? माणसाची सोडण्याची तयारीच नाही. एक मनुष्य एका महात्म्याकडे गेला, घरी काहीतरी भांडणं झाली, संसाराबद्दल वैराग्य निर्माण झालं आणि मग मात्र तो महात्म्याकडे गेला आणि त्यांना म्हटला मला आत्ता संन्यास घ्यायचा. ते महात्मा अनुभवी होते, ते म्हणायला लागले बाबा संन्यास म्हणजे काय, खेळणं वाटलं का तुला? संन्यास देण्याच्या अगोदर आम्ही परीक्षा घेत असतो. आज मी तुला संन्यास देणार नाही, आज मुहूर्त चांगला नाही, उद्या तू संन्यास घ्यायला येईल. आणि महात्म्यांनी सांगितलं, सेवकांना तिथल्या शिष्यांना सांगितलं, याच्या वाहन आहेत ना चप्पल, त्या लपवून ठेवा. चप्पल ठेवल्यानंतर आता बाहेर जायला लागला तो, पण चप्पल दिसली नाही. मग मात्र परत आला आणि सगळा आश्रम डोक्यावर घेतला, माझी चप्पल, माझी चप्पल. घरी तर गेला नाही, दिवसभर तिथेच बसून राहिला. कशा करता? चप्पली करता. महात्म्याने विचारलं, का रे तू घरी गेला नाही का? तो म्हटला नाही गेलो. का गेला नाही? म्हटला माझी चप्पल कोणीतरी दिली म्हणून मी इथेच थांबलो. महात्म्याने सांगितलं, तुला चप्पल ओढता येत नाही, संन्यासात सगळं सोडावं लागतं, तू संन्यासाचा अधिकारी. सोडण्याची माणसाची तयारी पाहिजे. माणसाला मरणाचं दुःख का होतं? मरणाचा कधी आपल्याला अनुभव आलाय का? ज्या गोष्टीचा अनुभव आला नाही त्या गोष्टीबद्दल माणसाला दुःख का व्हावं? मनुष्य दुसऱ्याचं मरण पाहतो आणि दुसऱ्याचं मरण पाहिल्यानंतर तो पाहतो याला हे सगळं सोडून जावं लागतं. माणसाला मरणाचं दुःख नसतं, सोडून जायचं दुःख असतं. झोपेमध्ये सुख आहे का दुःख आहे? हे त्यातलं नाही. संध्याकाळी आपण जे झोपतो त्या झोपेमध्ये सुख आहे का दुःख आहे? बोला ना. सुख आहे. का सुख आहे झोपेमध्ये? झोपेमध्ये मनुष्य सोडतो, देहाशी असलेलं तादात्म्य सोडतो. तो जागृतीमध्ये जर कोणी आपल्याकडे पाहिलं तर म्हणतो माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं. गाढ झोपेमध्ये असताना एखाद्याने येऊन कबाडीत मारली, काही बोलत नाही. का बोलत नाही? कारण देहाशी तादात्म्य आहे आणि इकडे देहाशी तादात्म्य नाही. आनंद जो आहे आसक्तीमध्ये नाही, आनंद जो आहे हा वैराग्यामध्ये आहे. किती वैराग्य आहे. यादवाचा पोर एक गोट्या तो बहुतची खेळ खेळणारे लहान थोडे आवडी मारे मोडून गेला रे. कोणाच्या विषयी भगवंताला महत्व नाही. सगळ्यांनी माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे असं माणसाला वाटतं, म्हणून त्याला दुःख जास्त. माणसाने चांगलं शिकवण्याचा सगळ्यांना प्रयत्न करावा, पण शेवटी प्रत्येकाचा स्वभाव आहे, प्रत्येकाची प्रकृती आहे. महत्व जर ठेवलं तर दुःख भोगल्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. विठाल विठाल. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि शेवटचं म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे भगवंताच्या इच्छेच्या विरुद्ध आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. ते भगवंताचं ऐश्वर्य. सगळे देव भगवंताची सेवा करतात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हे भगवंताचं ऐश्वर्य आहे. ज्ञानोबा आहे भगवंताला म्हणतात, देवा तुझी भोंगडी किती चांगली आहे आणि आम्हाला मात्र तू वांगली दिली, आम्हाला वाईट कशी दिली ते तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं.
सांगलं आणि आमची भोंगडी कशी. आता आपल्या शरीराचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी केले. सोमपदाचा विचार सुरू झाला. माणसाला आपल्या शरीराविषयी फाजील आसक्ती निर्माण होऊ नये. मनुष्य जीवनामध्ये जे काही करतो, पाप करतो, ते शरीराकरताच करतो. शरीराच्या लालन पालनामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे, ज्या शरीराकरता आपण हे सगळं करतोय सगळं शरीर कसं आहे. ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं वर्णन केलंय. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे, रक्तलेत दुर्गंधी जंतू नरकमताने भरली रे. नवा ठाईची षड विकार षड वैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे. नवा ठाईची फाटोली गेली ती तो आम्हासी सिधली रे. 2 चरणामध्ये शरीराचं सगळं वर्णन केलेलं आहे. तेव्हा आमची जी भोंगडी आहे तिथं नोकर सुद्धा चांगली नाही, तिथं विणकाम सुद्धा चांगलं नाही, तिथं डिझाईन सुद्धा चांगलं नाही, सगळंच खराब आहे. कोणती नोकर आहे तर काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली. कोणतंही कार्य म्हटलं की त्याला एक उपादान कारण असतं, एक निमित्त कारण. उपादान कारण कोणतं आहे? अविद्या त्रिगुण आणि पंचभूत हे उपादान कारण आहे आणि काम आणि कर्म हे निमित्त कारण आहे. अविद्या त्रिगुण आणि पंचमहाभूत हे उपादान कारणही चांगलं नाही आणि काम आणि कर्म हे निमित्त कारण हे सुद्धा काय आहे? चांगलं नाही. बरं, हे जे बनल्यानंतर याच्यामध्ये जे जे शरीरामध्ये आहे ते तरी चांगलं आहे का? रक्त, रेत, दुर्गंधी जंतू नरक मताने भरली रे. योगसूत्रामध्ये सूत्र आलेलं आहे की शरीर अपवित्र कसं आहे त्याच्याकरता त्यांनी 6 हेतू सांगितलेले आहेत. स्थानात, बीजात, उपस्तंभात, निश्चंदनात, निधनात, कायम अधेय शौचत्वात. त्याच्यामध्ये पहिला हेतू दिलेला आहे स्थानात. ज्या ठिकाणी शरीर तयार होतं ते स्थान किती चांगलं आहे. चांगलं का वाईट? विष्टाले फक्त हुकडे, नाकी तोंडी करुंगे, गर्भवातीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. ज्या बीजापासून हे शरीर निर्माण झालं ते सुद्धा शुद्ध नाही. उपस्तंभात म्हणजे हे शरीराला जो आधार आहे तो आधार सुद्धा चांगला नाही. हा देह नाशिवंत उपस्तंभात म्हणजे ज्याच्यापासून धारणा तयार झालेली आहे चर्म हाडं ही सुद्धा पवित्र नाही. निश्चंदनात सांगितलंय म्हणजे शरीरातून जे बाहेर पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पवित्र आहे का अपवित्र? शरीरातून जे काही बाहेर पडतं ते सगळं अपवित्र आहे. बरं का? शरीराचा संबंध आला तरी गोष्टी अपवित्र होतात. गुरुवर हे गोष्ट सांगत असतात. गुरूंनी
माणसाची प्रवृत्ती आहे. संकट आलं की नामस्मरण, नामस्मरणाने संकट दूर होतात. तेव्हा गुरुवर एक गोष्ट सांगत असतात, शरीर वाईट किती. गुरुजींनी शिष्याला सांगितलं जगातली एक वाईट वस्तू घेऊन ये. तो गेला आणण्याकरता, वाईट काय आहे म्हणून त्याने दगड उचलला. दगड म्हणायला लागला, अरे मी वाईट आहे का, माझ्यापासून किती सुंदर सुंदर मूर्त्या तयार होतात. टाकला दगड खाली, मातीचा ढेकूळ उचलला. तो म्हणायला लागला, अरे माझ्यामध्ये किती सुंदर सुंदर पिकं पिकतात, मी वाईट आहे का. काय वाईट आहे. चालला होता रस्त्याने, त्याला एक वाईट पदार्थ दिसला, ती म्हणजे विष्ठा. उचलायला लागला ती विष्ठा बोलायला लागली, मला वाईट समजतोस काय, मी काल काय होते माहितीये का तुला. एका दुकानामध्ये मी सुंदर असा पेढा होते. मग अशी कशी काय तुझी अवस्था झाली. म्हणजे तुझ्यासारख्या मूर्खाचा संग केला. शरीराच्या संगतीने नाना सुद्रव्य गोमटी शरीरी झालिया पैठी होऊन ठाकती किरीती मळत देवी. म्हणून शरीर हे अपवित्र आहे. शरीराच्या ठिकाणी काय काय अपवित्र आहे हे सगळं सांगितलं. पुढच्या चरणात सांगतात, या शरीराच्या पाठीमागे सहा विकार लागले. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती. शेवटी सहा विकार लागले. चढ विकार चढ विकार मागे लागले. सहा वैरी या शरीराच्या पाठीमागे लागलेले, म्हणजे शरीर नष्ट करण्याकरता. ओले मृत्तिकेचे मंदिर सहा जळवून दिले. सहा वैरी काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार, हे सगळे सहा वैरी लागलेले. कसे कसे हे सगळं शरीर पोखरून टाकतात. एका एका विकाराचं वर्णन करायला लागलं तर वेळ पुरणार नाही. म्हणून षडविकार षडवैरी मिळवणी. तापत्रयाने तीन प्रकारचे ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक असे तीन ताप या शरीराच्या मागे लागले. आणि 9 ठिकाणी हे शरीर फाटून गेलेलं आहे. माणसं मरतात हे आश्चर्य नाही, माणसं जगतात कसं हेच आश्चर्य आहे. विठ्ठल नाही. 9 बोला असताना 9 छिद्र असताना प्राण राहतोच कसा ही आश्चर्य लक्षात आहे. नवा ठाई ती फाटोली गेली धरली रे. एवढं सगळं शरीराचं वर्णन केलं. कोणाला वाटेल एवढं शरीर वाईट आहे, मग चला कुठं इंद्रायणी आत्महत्या करा. तसं करायचं नाही बरं का. हे शरीर वाईट आहे हे कशा करता सांगितलं. आधीला आसक्ती शरीराबद्दल होऊ नये याकरता. ज्ञानोबा म्हणतात, जरी आम्हाला असं शरीर मिळालेलं असलं तरी आम्ही सुद्धा काही कच्च्या गोरीचे केलेले. आम्ही तुझे बाप व्हायला तयार आहोत. तू जरी चांगली घोंगडी घेतलेली असली, आम्हाला जरी वाईट घोंगडी दिलेली असली तरी सुद्धा या शरीराचं महात्म्य आम्हाला माहिती आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना झाले शिरा पडे. या शरीरामध्ये भगवंताचं भजन करता येतं, नामस्मरण करता येतं, चिंतन करता येतं. नवे नवे या शरीरामध्ये ब्रह्मरूपता प्राप्त करून घेता येते. या शरीरामध्ये जसं प्रारब्धाने आपल्याला देवाने शरीर दिलेलं असेल तसं असू द्या, काय हरकत नाही. देवाचं शरीर किती सुंदर असू द्या, काय हरकत नाही. पण माणसाने जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याला ब्रह्मरूप होता येतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आम्ही आता काय करणार देवा. अभंगाचं शेवट.